बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील ससून रुग्णालयाच्या समोर असलेली आणि कर्करोगाच्या रुग्णालयासाठी प्रस्तावित असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची 500 कोटी रुपयांहून अधिक किमतीची 2.25 एकर जागा अवघ्या 60 कोटी रुपयांमध्ये बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आखण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः याला विरोध केला असून जागेच्या बदल्यात मिळणार असलेले 60 कोटी रुपये स्वतः देण्याची तयारी दर्शवली आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालये आहेत। एका कार्यालयात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं स्मारक आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाची ही 2.25 एकर जागा 26 वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाला भाडे तत्वावर देण्यात आली होती, पण ही जागा एनजी व्हेंचर्स या खासगी बिल्डरला द्यायचं रस्ते विकास महामंडळानं ठरवलंय। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। पुण्यातील ससून रुग्णालयाच्या समोर ही 2.25 एकर जागा आहे, ज्यावरती सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालये आहेत। ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने 26 वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाला म्हणजे MSRDCला 99 वर्षांच्या भाडे तत्वावरती दिली होती। मात्र आता MSRDC ही जागा एका बिल्डरला 60 कोटी रुपयांच्या बदल्यात भाडे तत्वावरती देण्याचा निर्णय करत आहे आणि त्यासाठी कारण देण्यात आलंय ते म्हणजे MSRDCला निधीची कमतरता आहे। मात्र इथल्या अभियंत्यांच्या मते आज बाजारभावानुसार या 2.25 एकर जागेची किंमत 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे आणि असं असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा जो डाव आहे MSRDCचा, त्याला विरोध करण्यात आला आणि तो विरोध अशा स्वरूपाचा आहे की जर 60 कोटी रुपयांसाठी तुम्ही ही जागा एका खासगी बिल्डरला देत आहात तर हेच 60 कोटी रुपये आम्ही तुम्हाला देतो असं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून MSRDCला जुलै महिन्यात देण्यात आलंय। मात्र तरी देखील MSRDC कडून सार्वजनिक रस्ते विकास महामंडळाकडून ही जागा बिल्डरला देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि या निर्णयाला इथले हे अभियंते विरोध करतायत। ही झाली आजची परिस्थिती। मात्र या सगळ्या परिसराला आणि या इमारतींना मोठा वारसा देखील आहे, कारण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या त्यांच्या हयातीमध्ये या इथल्या इमारतीमधून काम करायचे, इथे त्यांचं कामकाजाचं ठिकाण होतं, त्यांचा आतमध्ये एक स्मारक देखील आपल्याला पाहायला मिळतं। आणि हे असं असताना या सगळ्या इमारती इथून पाडण्याचा, इथून हटवण्याचा घाट घालण्यात आलाय आणि त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इथल्या अभियंत्यांवरती, इथल्या अधिकाऱ्यांवरती सातत्याने दबाव टाकण्यात येतोय आणि हे अर्थातच होतंय ते शेकडो कोटी रुपयांची म्हणजे किमान 500 कोटी रुपये असं इथल्या अभियंत्यांचं म्हणणं आहे। त्याहून अधिकच असण्याची शक्यता आहे। 4 FSI या इथल्या परिसराला आहे आणि ही जागा खाजगी विकासकाच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। दुसरा यामधला महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे 2012 मध्ये ही जागा समोरच जे ससून रुग्णालय आहे त्या ससून रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या रुग्णांसाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यासाठी देण्याचा प्रस्ताव होता आणि त्या दिशेने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यालाही मान्यता दिली होती की ही जागा जर खरंच कर्करोगाच्या रुग्णांच्या उपयोगी येत असेल तर हरकत नाही आणि काही भागामध्ये इतर सरकारी रुग्णालय होतील। मात्र हे सगळं बाजूला ठेवण्यात आलंय आणि ही अतिशय मोक्याची जागा ही एका खाजगी विकासकाला देण्याचा घाट घालण्यात आलाय। या अभियंत्यांसोबत आपण या सगळ्या प्रकरणाबाबत बोलणार आहोत। सर्वात आधी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा इथला जो काही कार्यकाळ आहे तर त्याबद्दल सांगा की इथे थांबून त्यांनी नक्की काय त्यावेळी केलेलं आहे पुण्यासाठी आणि इतर एकूण परिसरासाठी। भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर 1884 मध्ये प्रथम मुंबई राज्यात, नंतर नाशिक येथे पाटबंधारे विभागात, नंतर 1886 मध्ये PWD खात्यात इथं नोकरी केली। आपण बघताय तिथे यांचं आतमध्ये केबिन पण आहे आणि इथं दरवर्षी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे, तुम्ही या फोटोमध्ये बघत असाल,
सर मुख्य अभियंता असतील, सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी व आम्ही सर्व अभियंता कंत्राटदार तिथे येऊन आम्ही त्यांना मानवंदना देत असतो. आणि विशेष बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या नावाने आदर्श अभियंता पुरस्कार दरवर्षी वितरण केले महाराष्ट्रभरातल्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना. आणि आता इथे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची अनेक कार्यालये आहेत. तर किती कार्यालये आहेत, कोणत्या दर्जाची आहेत? इथे हा आपण बघता डाव्या साईडला हा मेकॅनिकल विभाग आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या शासकीय ज्या पीडब्ल्यूडीच्या मालकीच्या गाड्या, डंपर असेल, रोलर असतील, अधिकाऱ्यांच्या जीप असतील, कार्स असतील, इथं रिपेअरला आणल्या जातात. इथं सर्व कर्मचारी ते आतमध्ये रिपेअर करतात. हा आपण इथं बघतात ते सासवड उपविभागाचं एक कार्यालय आहे. इथं जे बघतात सार्वजनिक उपविभाग क्रमांक 3 आहे. उपविभाग क्रमांक 3 असतात. पुणे शहरातली जेवढीच पोलीस मुख्यालय आहेत, पोलीस हेडक्वार्टर आहेत, नंतर पोलीस परेड ग्राउंड असेल, शिवाजीनगरचं हेडक्वार्टर असेल, आपलं सीपी ऑफिस असेल, आता नवीन सीपी ऑफिस पण आपण बांधतोय. ते सर्व कामकाज या 3 नंबरमधनं चालतं. त्याच्या शेजारी स्वतः विश्वसर्भ असेल ते 2 नंबर उपविभाग, त्यांच्या अंडर कलेक्टर ऑफिस असेल, औंधचं हॉस्पिटल असेल आणि नंतर SRPF अशी महत्वाची कार्यालय. अशी प्रत्येक सब डिव्हिजनच्या अंडर महत्वाची कार्यालय. आता त्यांना आदेश देण्यात आले की लवकर जागा खाली करा. आणि जो सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्यांना जागा उपलब्ध करून देतो, इमारती बांधतो रस्त्यांची, त्यांनाच आता उपेक्षित व्हायची वेळ आली. म्हणजे आमच्या मनाची एक ती आम्हाला खंत लागून राहिली की आम्ही आमचे कॉन्ट्रॅक्टर असतील, सर्वांना मध्यवर्ती आहे, जात येत असतात सर्व. एकही सरकारी कर्मचारी नाही, आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर आहोत, आम्ही स्वतः सिव्हिल इंजिनियर आहोत. आमच्या मनाला खंत आहे की सर्व विश्वेश्वरांचं इथं स्मारक व्हावं, त्यांच्या नावाने अभियंता भवन निर्माण व्हावं. ठीक आहे, जे ते विकसकाचं जे असेल ते सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध कागदपत्रानुसार असं दिसतंय की त्यांनी तयारी दर्शवलेली, त्यांना त्यांची मोबदला करून द्यावा. म्हणजे विकसकाचाही तोच मुद्दा मला विचारायचा आहे की कारण देण्यात आलंय की 60 कोटी रुपयांचा निधी MSRDCला दादा भुसे यांच्या मंत्रालयाला हवाय. मात्र हा 60 कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम असं म्हणतोय की आम्ही तुम्हाला देतो, मात्र ही जागा आहे तशीच राहू द्या. बरोबर, तरी ऐकत नाहीयेत दादा भुसे. असं आता माहित नाही कोण आहे याच्या मागे, पण निदान आमच्या माहितीप्रमाणे की असं प्रकार चालले, पण तरी जागा खाली करा असं म्हणून त्यांना ते मागे लागलेत की लवकरात लवकर जागा खाली करा. मग खरंच विषय 60 कोटी रुपयांचा आहे, प्रश्न खरंच 60 कोटी रुपयांचा आहे की आणखी काय, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. फक्त आम्हाला एवढंच कळतं की या कार्यालय इथनं हलणार आहेत, यांची लगबग चालू झालेली आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन करायचं ठरवलं की बाबा ही जागा हलवून शासनाच्या ताब्यात राहावी. इव्हन कॅन्सर हॉस्पिटल दिली तरी आमची हरकत नाही. सर आमची इथं एवढीच मागणी आहे की सर विश्वेश्वरांचं स्मारक इथं झालं पाहिजे. आणि जसं बाकी लोकांसाठी पुण्यातल्या इथं कर्करोगाचं इमारत, इथं कर्करोगांच्या रुग्णांसाठी इथं शासकीय एक हॉस्पिटल इथं झालं पाहिजे. एवढीच आमच्या सगळ्या पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या अभियंत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. तुम्ही पण हा विषय लावून धरला तर लवकरात लवकर पूर्ण होईल असं, आणि बाकी मंत्र्यांपर्यंत पोहोचलं तर बरं होईल. तुम्ही कोणाकोणाला भेटलात या सगळ्या विषयाला धरून? ह्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना पण भेटलेलो आहे. आमच्या पूर्ण संघटनेतर्फे आम्ही त्यांना जाऊन निवेदन दिलेलं आहे की सदर जागा ही कॅन्सर रुग्णालयासाठी आणि सर विश्वेश्वरय्या यांच्या भवन व्हावं यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. त्यानंतर आम्ही परत MSRDCच्या साहेबांना पण भेटलेलं आहे, याचं त्यांना निवेदन दिलेलं आहे. ते म्हणले हे जे आहे ते मुंबईमधून कैलास सरांच्या अंडर झालेलं आहे, तुम्ही तिथं आम्हाला भेट घ्या असं सांगण्यात आलेलं आहे आम्हाला. तरी आम्ही सर्व आमच्या संघटनेच्या वतीने सर्व आम्ही जे अभियंता आहेत इथं आम्ही रोज काम करतो, इथं प्रत्येक डिव्हिजनला आम्ही काम करतो. आमची एवढीच मागणी आहे की ही जागा जाऊ नये, ही जागा PWDची आहे, PWDला मिळायला पाहिजे व इथे एक सर विश्वेश्वरय्या यांचं एक बांधकाम भवन झालं पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आजच्या बाजारभावानुसार इथे जो 4 FSI आहे आणि ही जागा 2.25 एकराची आहे, तर तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर किती किंमत होईल या जागेची? 500 कोटीपेक्षा जास्त याचा बाजारभाव आहे. पण आता ही किरकोळ भावाला म्हणजे कवडी मोलाने 60 आणि 70 कोटीला ही म्हणजे प्रायव्हेट डेव्हलपरला ही जागा देण्यात येत आहे. तर त्यामुळे आमचा असा सगळा म्हणजे ही कार्यालय इथून हटून जाणार कुठे, म्हणजे सार्वजनिक पर्यायी जागाच उपलब्ध नाहीये. त्यामुळे आधीच एकतर कार्यालय इकडून तिकडे शिफ्ट करणं चाललेले, त्या आहे त्या जागा पण दुसरीकडे देऊन कार्यालय जाणार कुठे. आणि हा जो कॅन्सरचा विभाग या ठिकाणी जर निर्माण झाला तर अनेक रुग्णांना, त्या रुग्णांच्या नातेवाईकांना याची सोय होणार आहे. कारण ससून रुग्णालयाची अवस्था कशी आहे हे आपण सगळे जाणतो. आणि अशा वेळी जर कर्करोगाच्या रुग्णांसाठी, कॅन्सरच्या रुग्णांसाठी एक वेगळा विभाग, तर त्याची तयारी दर्शवण्यात आलेली होती. 2012 साली तशी मागणी करण्यात आलेली होती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तशी मान्यताही दिलेली होती. तर हरकत नाही इथं जर कॅन्सरचं रुग्णालय उभं राहिलं तर? काहीच हरकत नाही. कॅन्सरसारखं जर रुग्णालय होत असेल तर माझ्या मते कोणाचीच काही हरकत नसावी किंवा होणारही नाही.
इथं कॅन्सरसारखं रुग्णालय होणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे सगळं तुम्ही जेव्हा समोर मांडता आहात तर काय सरकारकडून तुम्हाला प्रतिसाद मिळतोय किंवा मिळत नाहीये आणि कोण आहे याच्या पाठीमागे असं वाटतं? याच्या पाठीमागं कोणती शक्ती, राजकीय शक्ती आहे का कुठली शक्ती आहे काय आम्हाला माहीत नाही, पण आम्ही आमच्या भावना व्यक्त करतोय की इथं ससून रुग्णालयासाठी, कर्करोगसाठी एक हॉस्पिटल किंवा सर विश्वेश्वरय्या यांचं बांधकाम भवन व्हावं ही आमची मनापासून इच्छा आहे. पण आता तुम्ही रवींद्र चव्हाण यांना भेटलात, म्हणजे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवेदन दिलं. पण ते काय स्पष्ट बोलले का? ते म्हणले मी माहिती घेऊन सांगतो, त्यांना मला माहित नाही म्हणले. एवढा मोठा त्यांच्या विभागाचा शेकडो कोटी रुपयांचा भूखंड पातळीवर निर्णय झाला असेल म्हणे, मी माहिती घेऊन सांगतो एवढंच बोलले ते. आश्चर्य आहे की त्या विभागाच्या मंत्र्यांना पुण्यातला इतका मोक्याचा भूखंड. आता प्रश्न उरतो दादा भुसेंचा, ज्यांच्याकडे खातं आहे MSRDC आहे, तर त्यांना भेटला तुम्ही? अभियंत्यांना आम्ही निवेदन दिलेले. ते म्हणले ते वरती कळवतो म्हणजे आम्ही आमचा अभियांत्रिकी विभाग आहे, हा निर्णय वर न झालेल्या मंत्रालयात, तुमच्या भावना आम्ही वरती कळवतो. पण मूळ मुद्दा असा आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जागा रस्ते विकास महामंडळाला MSRDC ला भाडे तत्वावरती दिली येते. म्हणजे जो स्वतः त्या ठिकाणी भाडेकरू आहेत त्यांनी आणखी तिसऱ्या व्यक्तीला तो भाड्याने देण्याचा प्रकार आहे. बरोबर? नक्कीच सर, नक्कीच. हे भाडेतत्वावर म्हणजे मूळ मालक सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्यानंतर भाडेतत्वावर रस्ते विकास महामंडळाने घेतली आणि रस्ते विकास मंडळाने परस्पर ही प्रायव्हेट डेव्हलपरला देण्याचा घाट घातलेला आहे. कोण आहे हा प्रायव्हेट डेव्हलपर, काय माहिती आहे का? NG व्हेंचर्स कोण आहे? ह्याच्याबद्दल आम्हाला तर काही माहिती नाही. आम्हाला जसं कळालं की ही जागा भाडेतत्वावर दुसऱ्या प्रायव्हेट डेव्हलपरला जातीये, तसं आमच्या संघटनेचे अध्यक्ष असतील रवींद्र भाऊ भोसले आणि आम्ही सगळे संघटनेचे पदाधिकारी असतील, त्यांनी शासनाला वेळोवेळी पाठपुरावा केला. शासनाचे सार्वजनिक बांधकामाच्या संबंधित अधिकारी असतील किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असतील रवींद्र चव्हाण साहेब, किंवा आपले रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता असतील वसईकर साहेब, यांना आम्ही भेटून निवेदन दिलं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ही सगळं वरच्या लेवलवर झालेली गोष्ट आहे. वरून म्हणजे कुठून काहीतरी असेल ना, वरून म्हणजे कुठून? मंत्रालय स्तरावर जात असेल तर आम्हाला पण ते सांगतात, म्हणजे स्पष्ट बोलत नाहीयेत त्या गोष्टी. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की इथे सर विश्वेश्वरय्या यांचं स्मारक आणि कर्करोगाचं रुग्णालय इथं व्हावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. कारण आज आपण जर पाहिलं तर सार्वजनिक कार्यालयांसाठी वेगवेगळे विभाग असतील, मग महसूल विभाग असेल, रस्ते विकास महामंडळ असेल किंवा हा स्वतः सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, या कार्यालयांसाठी जागा उपलब्ध नाहीयेत. पुण्यामध्ये अशी वेळ आहे की SRAचं म्हणजे याचं स्लम रिडेव्हलपमेंटचं जे काही कार्यालय आहे ते भाड्याच्या जागेमध्ये आहे आणि त्यासाठी लाखो रुपये तो विभाग एका त्या जागेच्या मालकाला महिन्याला देत असतो. इतरही अनेक कार्यालय खाजगी जागेमध्ये आहेत, अनेक पोलीस ठाण्यांना जागा उपलब्ध नाहीत. असं असताना ही इतकी मोक्याची जागा, समोर ससून रुग्णालय आहे, काही अंतरावरती पुणे स्टेशन आहे, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आहे, पुणे पोलीस आयुक्तालय आहे, इतकी महत्वाची कार्यालयं या सगळ्या जागेपासून जवळच्या अंतरावरती आहेत. आणि असं असताना ही जागा एका खाजगी बिल्डरला देण्याचा घाट घालण्यात आलाय. आणि आपण या सगळ्या अभियंत्यांशी बोलल्यानंतर हे अभियंते बोलतायत खरं, मात्र थोडंसं दबावामध्ये आहेत हे स्वतःच ते मान्य करतायत. कारण वरून हा निर्णय झालेला आहे. तर वरून म्हणजे कुठून झाला? कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणतात की मला तर माहीतच नाही, म्हणजे त्यांच्या खात्याचा हा भूखंड जर देण्यात येतो आहे दुसऱ्या एका विभागाला तर त्यामुळेच हे सगळंच संशयास्पद आहे. तर कोणी लक्ष घालायला पाहिजे आता? काय म्हणजे कोणाकडून अपेक्षा आहेत तुम्हाला? काय आता CM आहेत, 2 DCM आहेत, स्वतः दादा पण आहेत जिल्ह्यात, तेव्हा त्यांनी दादांनाही विनंती आहे की आपण यात लक्ष घालून जागा वाचवावी. दादांनी आणि पुरी मागणी कॅन्सर हॉस्पिटल व्हावं, दादांची पण इच्छा होती ना, त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालावं प्राधान्याने. राजकीय इच्छाशक्ती असेल तर होऊ शकते, जेणेकरून शासनाची जागा शासनाच्या ताब्यात आणि त्या विकासकाला त्याच्या काय असेल तो मोबदला देऊन टाकावा. परत एवढी आमची प्रामाणिक इच्छा आहे. कुणाचंही नुकसान होऊ नये, यामध्ये शासनाची जागा राहिली पाहिजे, एवढीच प्रामाणिक. शासनाची जागा शासनाच्या ताब्यात राहिली पाहिजे, कारण तो सर्वसामान्यांचा पैसा आहे, सर्वसामान्यांचा अधिकार आहे. आणि दुसरी बाब म्हणजे ससून रुग्णालयामधला कॅन्सरचा विभाग या ठिकाणी स्वतंत्ररित्या उभा
राहू शकतो. आज कॅन्सरच्या रुग्णावरती उपचार करण्याची वेळ आली तर किती रुपये खर्च होतात, ते कुटुंब किती मोठ्या आर्थिक तणावाखाली येतं हे आपण सगळे जाणतो. असं असताना ही जागा या ठिकाणी उपलब्ध आहे, त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या कारणास्तव जागा द्यायला तयारी दर्शवलेली आहे. असं असताना ही जागा जर एका खाजगी विकसकाला नाममात्र किमतीला देण्यात येत असेल तर इतर अनेक योजनांच्या माध्यमातून आपण जनतेप्रती किती संवेदनशील आहोत असं दाखवणाऱ्या या सत्ताधाऱ्यांचा खरा संवेदनशीलता हे सत्ताधारी खरेच संवेदनशील आहेत का, हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं या अभियंत्यांनी ही मागणी केलेली आहे की ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच राहावी, या ठिकाणी कर्करोगाचं रुग्णालय व्हावं आणि इतर जागेमध्ये ही जी काही कार्यालयं आहेत ती आहे तशीच सुरू राहावीत. बघूयात काय होतंय ते. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.